आणि आता पाहूया 29 महापालिकांमधून 29 बातम्या। गोरेगाव भाजप बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यामध्ये भाजपला यश आले। अमित साटम यांच्या मध्यस्थीमुळे अखेर उमेदवार संदीप जाधव आज आपला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतलाय। तर गोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे महामंत्री संदीप जाधव प्रभाग क्रमांक 54 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेमध्ये 117 अर्ज बाद झालेले आहेत आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 956 उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते। या अर्जांची छाननी ही आता झालेली आहे आणि 839 अर्ज वैध निघालेले आहेत, तर 117 अर्ज हे बाद झालेले आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांसाठी आशावादी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये तडीपार गुंड मयूर शिंदे यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरलेला होता। मात्र याच गुंड मयूर शिंदेनं ठाणे मनपासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नरेंद्र मेहतांच्या अहंकारामुळेच मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याचा गंभीर आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहतांनी युती तुटल्याचं जाहीर करता सरनाईकांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मेहतांवर थेट टीका केली आहे। माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर भाजपनं नवी जबाबदारी सोपवली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पूनम महाजन यांना संधी देण्यात आली आहे। वसई विरार भाजपमधल्या अंतर्गत कलहानंतर पूनम महाजन यांची वसई विरार मनपाच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेची विजयी घोडदौड पाहायला मिळते। कल्याण डोंबिवली महापालिकेमधील भाजप सेनेचे एकंदर 9 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत। यापैकी भाजपचे 5 नगरसेवक, शिवसेनेच्या 4 उमेदवारांचा समावेश आहे। उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये 4 दाम्पत्यांचा कुटुंबातले 12 सदस्य मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही जोडपी शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजप पक्षातली आहेत। या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नात्यागोत्याचं राजकारण पाहायला मिळतंय। भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 1033 अर्ज दाखल झालेत। उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान 77 उमेदवारांचे अर्ज बाद झाले। सध्या 956 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आता किती जण उमेदवारी अर्ज मागे घेतात त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल। पनवेल महापालिका निवडणुकीसाठी 400हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते। या उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर 293 जणांचे अर्ज हे वैध ठरलेत। आता उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण किती उमेदवार रिंगणामध्ये आहेत हे स्पष्ट होईल। पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले 174 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले। यावेळी 2703 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले। पुणे आणि पिंपरी महापालिका निवडणुकीमध्ये नवं समीकरण पाहायला मिळणार का याची आता उत्सुकता लागली आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार का अशी चर्चा रंगली आहे। याला निमित्त ठरले ते अजित पवारांचं वक्तव्य। पुणे पिंपरी चिंचवड संदर्भात शिंदे आणि उदय सामंतांशी चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान डिजिटल स्वाक्षरीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला। भाजप उमेदवारांनी सादर केलेल्या बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केला। सांगली महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडून 44 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि शिवसेनेकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आलेली यादी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेनेचे 44 उमेदवार नेमकं कोणत्या पक्षासाठी धोकादायक ठरणार याची चर्चा सुरू आहे आणि अर्ज माघारीनंतर शिवसेना कोणाला भिडणार हे स्पष्ट होणार आहे। इचलकरंजी महानगरपालिकेसाठी 456 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले। छाननीनंतर 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत। आता उर्वरित बंडखोरांसह उमेदवार माघारी कसं घेणार याकडे महायुती आणि शिवशाही विकास आघाडीचं लक्ष लागलेलं आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अंतिम क्षणी जनसुराज्य पक्ष आणि आरपीआयची आघाडी झाली आहे। या नव्या आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेच्या 30 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष आणि आरपीआय यांना जागा देतो असं सांगण्यात आलं, मात्र शेवटपर्यंत जागा न दिल्यानं ही महायुती केल्याचं जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआयच्या नेत्यांनी केल्याचं सांगितलं।
सोलापूर मनपासाठी भाजपच्या 102 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या यादीमध्ये 3 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. भाजपकडून पहिल्यांदाच मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली. शहरातल्या नई जिंदगी परिसरातल्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकाच पॅनलमध्ये भाजपकडून 3 मुस्लिम उमेदवार देण्यात आलेले आहेत. सोलापूर मनपासाठी भाजपची उमेदवार यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. नाशिकमध्ये भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले. नाशिक रोड भागामध्ये सुनील केदार एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांना घेराव घालून जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मालेगाव महानगरपालिकेच्या 84 जागांसाठी 807 उमेदवारांचा अर्ज दाखल झालेत आणि अर्जाच्या छाननीनंतर आता 93 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आलेत. 714 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेले आहेत. आता माघारीनंतर निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजपनं खातं उघडलंय. प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपच्या उमेदवार उज्ज्वला बेंडाळेंची बिनविरोध निवड झाली आहे आणि याच प्रभागामधून बेंडाळेंविरोधात असलेल्या अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झालाय. त्यामुळे बेंडाळेंची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. धुळे महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएममध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. धुळ्यामध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. पैशांसाठी उमेदवारी डावलल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आरोप केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये 97 जणांचे अर्ज बाद झाले आणि छाननीनंतर हे अर्ज बाद झाले. लातूर मनपा निवडणुकीमध्ये 696 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. 63 अर्ज बाद करण्यात आलेत आणि छाननी प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मधील 3 उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेण्यात आला. नांदेड महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेतली नाराजी आता समोर आली. माजी नगरसेवकाला उमेदवारी न दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकरांवर करण्यात आला आहे. परभणी मनपाच्या निवडणुकीमध्ये 21 उमेदवार अपात्र ठरले तर छाननीनंतर 21 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. आता 16 प्रभागांमध्ये 65 जागांसाठी 608 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये. जालन्यात छाननी प्रक्रियेनंतर 26 अर्ज बाद झाले. आता 1234 अर्ज हे पात्र ठरलेत आणि 2 जानेवारीपर्यंत किती जण आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहतात हे स्पष्ट होईल. नागपूर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी आपल्या पतीच्या बंडखोरीमुळे थेट त्यांचं घर सोडलं आणि त्यांच्या पतीनं पक्षाविरोधी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पतीच्या या निर्णयामुळे अर्चना डेहनकर नाराज झाल्या आणि त्या माहेरी गेल्या. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 584 उमेदवार अर्ज दाखल झालेले होते. मात्र अर्जाच्या छाननीमध्ये 22 जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे महानगरपालिकेसाठी 562 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत. आता 2 दिवसांमध्ये किती उमेदवार अर्ज मागे घेतात त्यावरून महापालिकेच्या निवडणुकीसाठीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अमरावती महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा रवी राणा विरुद्ध तुषार भारतीय वादाला सुरुवात झाली. रवी राणा यांनी भाजप उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उभा केलाय. त्यामुळे युतीत कुस्ती सुरू झाल्याचं बोललं जात आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. या प्रक्रियेमध्ये 777 अर्जांपैकी 719 अर्ज वैध ठरलेत. विविध तांत्रिक कारणांमुळे 58 उमेदवारी अर्ज अवैध घोषित करण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे या अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये विविध कारणांमुळे सर्वाधिक फटका हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या उमेदवारांना बसला आहे.